नमस्कार, मी ॲडव्होकेट जुली घाडगे. गेल्याच आठवड्यामध्ये प्रोबेट विषयी एक नवीन कायदा पास झालेला आहे आणि त्याच्यामुळे बरंचसं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. गेली 8 वर्ष मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॉपर्टी सक्सेशन मॅटर्स म्हणजेच प्रोबेट, सक्सेशन सर्टिफिकेट, लिगल हेअरशिप या सगळ्यामध्ये मी डील करत आहे. 100हून अधिक मॅटर्स मी आतापर्यंत डील केलेले आहेत आणि म्हणूनच माझ्या नॉलेजनुसार या विषयावर थोडा प्रकाश टाकावा म्हणून आजचा व्हिडिओ मी करत आहे. मुळातच प्रोबेट हे कॅन्सल झालेलं नाहीये, तर प्रोबेट हे मॅन्डेटरी राहिलेलं नाहीये. आता कुणालाही विलचं प्रोबेट केलंच पाहिजे अशी सक्ती नाहीये, पण ज्यांना विलचं प्रोबेट करायचं असेल ते निश्चितपणे विलचं प्रोबेट करू शकतात. जेव्हा हा कायदा पास झाला त्यानंतर मी स्वतःहून माझ्या काही प्रोबेट चे जे क्लायंट्स होते त्यांना सांगितलं की आता प्रोबेट मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला इच्छा आहे का तरीही प्रोबेट करण्याची. तर माझे 2 क्लायंट्स तर मला स्पेसिफिकली असं म्हणाले की मॅडम, प्रोबेट मॅन्डेटरी असो वा नसो, आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचं टायटल क्लिअर करून हवं आहे, आम्हाला आमच्या पुढच्या जनरेशनसाठी काहीही डिफिकल्टीज नको आहेत, म्हणून आम्हाला प्रोबेट करायचं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज प्रोबेट प्रोसेस चालू ठेवा. सो असे सुद्धा इन्स्टन्सेस आलेले आहेत. तर मी पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन करणार आहे की बाबा हे प्रोबेटने नेमकं काय होत होतं आणि कशा पद्धतीने होत होतं. मुळात प्रोबेट म्हणजे काय, तर तुमचे एखाद्या मयत व्यक्तीचं जे विल असतं ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये साबित होतं की हे खरं विल आहे. ओके, ते जे खरं विल असतं ना ते मुंबई उच्च न्यायालय स्वतःकडे सबमिट करून घेतं, म्हणजे त्या विलमध्ये पुन्हा कुणीही काही चेंजेस करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि प्रोबेट देताना त्या विलची एक सर्टिफाईड कॉपी प्रोबेटला लावून आपल्याला मिळते. त्याचबरोबर मयत व्यक्तीचे जे काही ऍसेट्स असतील त्या ऍसेट्सचं डिस्क्रिप्शन, व्हॅल्युएशन असं सगळं काही लावून आपल्याला ती प्रोबेट कॉपी विथ द चीफ जस्टिस सिग्नेचर आणि सील आपल्याला मिळते. आणि ही प्रोबेट मिळवण्यासाठी पिटिशन दाखल करावं लागतं मुंबई उच्च न्यायालयामध्ये, ज्याच्यामध्ये जो एक्झिक्युटर असतो विलचा व्यवस्थापक तो मेन पिटिशनर असतो. त्या मयत व्यक्तीचे बाकीचे जे वारस असतात, लिगल हेअर्स असतात, त्यांची आम्ही कन्सेंट ॲफिडेव्हिट घेतो. त्या विलचे जे 2 विटनेसेस असतात त्यापैकी निदान एका विटनेसेसचा आम्ही विटनेस ॲफिडेव्हिट घेतो आणि अशा पद्धतीने ते विल खरं आहे हे मुंबई उच्च न्यायालयात आम्ही साबित करतो आणि खरं विल तिथे सबमिट केल्यानंतर मग आम्हाला प्रोबेटची कॉपी मिळते. अशी ही जवळजवळ 8 ते 10 महिन्याची प्रोसेस आहे, ज्याच्यात 75,000 रुपये कोर्ट फी असायची आणि वकिलांची फी सुद्धा साधारण तेवढीच असते. आणि हे प्रोबेट घेतल्यानंतर आम्ही काय करतो की हे प्रोबेट घेतल्यानंतर त्या प्रोबेटची सर्टिफाईड कॉपी घेऊन डीड ऑफ ट्रान्सफर करतो. म्हणजे काय की त्या मृत्यूपत्राचा जो व्यवस्थापक एक्झिक्युटर असतो ना, तो त्या मृत्यूपत्रामधला जो बेनिफिशरी असतो त्याच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो. समजा वडिलांनी सांगितलं माझा अमुक एक फ्लॅट माझ्या या मुलाला जावा आणि त्याच्यात एक व्यक्तीला एक्झिक्युटर नेमलेला आहे किंवा त्या मुलालाही एक्झिक्युटर, कुणालाही एक्झिक्युटर नेमलाय, तर तो एक्झिक्युटर आधी प्रोबेट घेतो. त्याच्यानंतर त्या प्रोबेटची कॉपी लावून एक डीड ऑफ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप करतो, ज्याच्यामध्ये तो फ्लॅट त्या मुलाला ट्रान्सफर केला जातो आणि ते डीड ऑफ ट्रान्सफर सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर केलं जातं, ज्याच्याने इंडेक्स 2 क्रिएट होतो आणि ज्याला तो फ्लॅट मिळायचा होता त्या मुलाला त्याची प्रॉपर ओनरशिप मिळते, बिकॉज विल हे कोर्टामध्ये साबित झालेलं आहे. त्यानंतर डीड ऑफ ट्रान्सफर करून एक्झिक्युटरने ती टायटल बेनिफिशरीला दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्या बेनिफिशरीला, त्या मुलाला कम्प्लीट ओनरशिप त्या फ्लॅटची मिळाली आहे. म्हणून तो फ्लॅट विकताना भविष्यात त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही, कारण ही सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. आता प्रोबेट मॅन्डेटरी नाही असं प्रोव्हिजन आलेली आहे, ज्यांना करायचं ते स्टील करतायत आणि करतील ह्याच्या पुढेही. पण समजा एखाद्याने प्रोबेट नाही केलं आणि विल आहे, तर काही प्रश्न उद्भवतात ज्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे की आता तुम्ही विलचं प्रोबेट केलं नाहीत, विल तुमच्या जवळ आहे, तुम्ही ते सोसायटीला द्याल, सोसायटी कदाचित शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करेल, त्यावेळी सोसायटी बाकी वारसांना विश्वासात घेणार आहे का, त्यांची एनओसी घेणार आहे का, हा पहिला प्रश्न. कारण बाकी वारसांचं पण त्या विलला ना हरकत असणं आवश्यक आहे. कोणी चॅलेंज केलं तर ते प्रोबेट करून त्याची प्रोसिडिंग करावीच लागणार आहे, पण हे एक महत्वाचं आहे. आणि सोसायटीने नुसतं शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर केलं म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, ती मेंबरशिप ट्रान्सफर होते सोसायटीची. मग ओनरशिप ट्रान्सफर करण्यासाठी, इंडेक्स 2 क्रिएट करण्यासाठी जर का आपण रजिस्टर डीड ऑफ ट्रान्सफर करणार असू तर रजिस्ट्रार आधी प्रोबेट मागायचे. मग आता प्रोबेट नसेल तर फक्त विलच्या बेसिसवर हे रजिस्टर्ड अग्रीमेंट रजिस्टर होईल का, मग त्यावेळी बाकी जे वारस आहेत त्यांना कन्फर्मिंग पार्टी करावं लागेल का, तो फ्लॅट विकताना बायर जो आहे तो इतर लोकांची कन्फर्मिंग पार्टी किंवा एनओसी मागू शकेल का, हे सुद्धा प्रश्न आहेत. कारण प्रोबेट आणि डीड ऑफ ट्रान्सफर केल्यानंतर डायरेक्टली फ्लॅट विकता यायचा, बायर बाकी वारसांना काही विचारायचं नाही. पण आता जर का प्रोबेट नसणार करू
तर मग बाकी वारसांची एनओसी आधी आलेली नाहीये, मग बायर सांगू शकेल की नाही मला बाकी लोकांची एनओसी हवी आहे, किंवा रजिस्ट्रार असं म्हणू शकतील. सो ह्या सगळ्या बाबतीत क्लॅरिटी नाही आलेली आहे. सो जेव्हा आपले 2-2 करोडचे फ्लॅट आणि त्याहून अधिक व्हॅल्युएशनचे प्रॉपर्टीज इन्व्हॉल्ड असतात, त्यावेळी मोस्ट ऑफ द क्लायंट हे जरी प्रोबेट मॅन्डेटरी नसलं तरी सुद्धा एक सेफ्टी म्हणून टायटल क्लिअर करून घेण्यासाठी कोर्ट फी आणि वकिलांची फी आणि 8 महिन्याचा कालावधी कंप्लीट करून प्रोबेट प्रोसेस हे करत आहेत, कारण त्याने तुमचं टायटल हे शाबित होतं, कम्प्लिटली सिक्युअर्ड होतं. आता प्रोबेट नसताना ह्या प्रोसेसेस कशा होणार आहेत ते समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता बसणार आहे. ती स्ट्रीमलाईन कसं होत आहे ते आपल्याला आता येत्या काळामध्ये बघावं लागेल. कदाचित आज तुम्ही विलचं प्रोबेट करत असताना तुमचे सगळे भाऊ बहिणींमध्ये सामंजस्य आहे, ते एनओसी देतील. पण समजा 10 वर्षानंतर काय झालं, विकायची वेळ आली आणि त्यावेळी बायरने सांगितलं आता तुम्ही एनओसी जाणा, वारसांच्या एनओसी जाणा, त्यावेळी त्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. हे सगळं मी आता एनविसाज करत आहे, कारण आपल्याला सुद्धा ही प्रोसेस नवीन आहे. सो येत्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा उलगडत जात आहेत आणि प्रोसेस कशा स्ट्रीमलाईन होत जात आहेत ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. आणि मीनवाईल ज्यांना असं वाटत आहे की प्रोबेट प्रोसेस करणं हे आवश्यक आहे, त्याने टायटल क्लिअर होणार आहे, भविष्यात पुढच्या जनरेशनला काहीही इश्यू होणार नाही आहे, जर 10 वर्षांनी फ्लॅट विकायचा असेल तरी काही इश्यू होणार नाही आहेत, तर असे लोक प्रोबेट हे ह्याआधीही करत होते आणि आता सुद्धा प्रोबेट हे आपण मॅन्डेटरी नसलं तरी करू शकतो. याविषयी अजून जे काही क्लॅरिटी येतील ते जसे जसे येतील तसं तसं मी देण्याचा प्रयत्न करीनच माझ्या व्हिडिओजमधनं. पण आय होप की हा व्हिडिओ प्रोबेट म्हणजे काय हे नेमकं समजून घेण्यासाठी युजफुल झाला असेल, आणि जो तो स्वतःसाठी हा निर्णय घेईल की प्रोबेट मॅन्डेटरी असो वा नसो ते करणं त्यांच्या केसमध्ये किती आवश्यक आहे आणि किती बेनिफिशियल आहे. धन्यवाद.